अहिल्यानगर महानगरपालिकेसह 12 पालिकांच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली असून प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। अहिल्यानगर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील 12 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम शासनाने जाहीर केलाय। त्यामुळे आता महापालिका तसेच नगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे। गेल्या 3 वर्षांपासून नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुका रखडल्यात। सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यातील ड वर्ग महापालिका आणि नगरपालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केलेत। जिल्ह्यातील अहिल्यानगर महानगरपालिकेचा समावेश आहे। याशिवाय संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड, देवळाली, प्रवरा आणि राहुरी अशा 11 नगरपालिका आणि नेवासा नगरपंचायतचा समावेश आहे। अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश दिलेत। या प्रभाग रचनेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले। तर महापालिका आयुक्त यांनी प्रारूप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे। आयोगाने मान्यता दिल्यास मनपा आयुक्त संबंधित प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणार। यावर दाखल झालेल्या हरकतींची जिल्हाधिकारी सुनावणी घेणार। त्यानंतर जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहे। तर आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर मनपा आयुक्त हे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणार। नगरपालिका आणि नगरपंचायतींची प्रभाग रचनेचे अधिकार देखील जिल्हाधिकाऱ्यांनाच देण्यात आले। संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी हे प्रारूप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे। याला मान्यता मिळावी यासाठी जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहे। मान्यता मिळाल्यास मुख्याधिकारी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करतील। यावर दाखल सुनावणी देखील जिल्हाधिकारी घेणार आहे। अंतिम प्रभाग रचना मुख्याधिकारी प्रसिद्ध करणार आहेत। तर लोकसंख्येच्या आधारावर एकूण सदस्य संख्या निश्चित केली जाणार आहे। एका प्रभागातून 1 सदस्य निश्चित केला जाणार आहे। नगरपंचायतीसाठी 17 सदस्य संख्या निश्चित केली आहे। तर शासनाने प्रभाग रचना करताना कोणत्या पद्धतीचा वापर करावायचा याबाबत जिल्हा प्रशासनासाठी विविध मार्गदर्शन सूचना जारी केल्यात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।